अपडेट न्यूज। रेमंड युको डेनिमच्या कामगारांच्या प्रश्नांवर आमदार बाळासाहेब मांगुळकर आक्रमक, अधिवेशनात वेधलं सरकारचं लक्ष। यवतमाळच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रेमंड युको डेनिम कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावरून आज आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं। गेल्या अनेक दिवसांपासून कामगार उपोषणावर असून प्रशासन आणि व्यवस्थापनातील वाद मिटलेला नाही। यवतमाळसारख्या व्यवस्थापनातील वाद मिटलेला नाही। यवतमाळसारख्या संवेदनशील जिल्ह्यात हा उद्योग डळमळीत झाल्यास हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त करत शासनाने तातडीने मध्यस्थी करण्याची मागणी मांगुळकर यांनी केली आहे। कामगारांचे हक्क आणि उद्योगाचे भविष्य दोन्ही सुरक्षित राहिले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। संपादक सय्यद मतीन। अनिल मांगुळकर साहेब। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या आशीर्वादाने रेमंड युको डेनिम कंपनी ही माझ्या शहरातील एक महत्त्वाची वस्त्रोद्योग निर्मिती करणारी कंपनी आहे। ही कंपनी केवळ एक उद्योग नाही तर यवतमाळ शहराचा आर्थिक कणा आहे। हजारो कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या उद्योगावर अवलंबून आहेत। स्थानिक कुटुंबाचे उदरनिर्वाह, व्यापारी वर्गाची उलाढाल, वाहतूक व्यवसाय, छोटे उद्योग सर्व या कंपनीशी निगडीत आहेत। परंतु सध्या कंपनीतील कर्मचारी यांना उपोषणावर बसावे लागले आहे। आजही त्यांचे उपोषण सुरू आहे। प्रशासन आणि कामगार यांच्यातील काही प्रश्न प्रलंबित आहेत। या परिस्थितीमुळे कामगारांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून यवतमाळ हा आधीच आर्थिकदृष्ट्या संवेदनशील आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। अशा परिस्थितीत जर एवढा मोठा उद्योग डळमळीत झाला तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते। उद्योग वाचला पाहिजे, कामगार वाचला पाहिजे आणि यवतमाळची अर्थव्यवस्था ही सुद्धा वाचली पाहिजे। यासाठी शासनाने तातडीने मध्यस्थी करावी आणि हा उद्योग सुद्धा सुरू राहावा व कामगारांना सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती करतो। एवढे, धन्यवाद। विलासजी भुमरे साहेब। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.